त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा तो अंशतः दिलासा आहे असं काही वेळापूर्वीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली त्याच्यातून कळतं आहे। वकिलांनी दोन शब्द या ठिकाणी वापरलेले होते। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कन्व्हिक्शनला स्टे देण्यात आलेला नाही, केवळ सस्पेन्शन देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेला फक्त स्थगिती देण्यात आलेली आहे। मात्र या निकालामुळे जे इतर परिणाम होणार आहेत, म्हणजे अपात्रतेच्या बाबतीतला परिणाम असेल किंवा इतर जे परिणाम होणार आहेत ते परिणाम मात्र तसेच सुरू राहतात। सस्पेन्शनमध्ये अशा प्रकारचे जे इतर जे परिणाम आहेत त्या परिणामांना थांबवलं जात नाही, केवळ शिक्षा आहे त्याच्यामध्ये ती शिक्षा थांबवली जाते अशी माहिती आहे। जामीन मिळू शकतो, मात्र जो मूळ निकाल आहे आणि त्या निकालाचे जे इतर टेक्निकल परिणाम आहेत ते परिणाम सुरू राहतील अशा प्रकारची माहिती वकिलांनी दिलेली आहे। अर्थात ह्याच्यातून नेमका मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना मिळालेला आहेच। आशुतोष राठोड याचिकाकर्ते सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। आशुतोषजी, नेमका हा निकाल काय आहे याविषयी पहिल्यांदा तुम्ही सांगा। याच्यातून कोकाटेंना कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये दिलासा मिळालेला आहे आणि कुठल्या कुठल्या बाबतीत तो मिळालेला नाही? बघा, निकालामध्ये कोकाटे साहेबांना बेल मिळाला या निकालाचं मी स्वागत करतो, कारण की वैद्यकीय परिस्थितीमध्ये निकाल मिळणं हे अतिशय बरोबर आहे आणि मी सकाळीच भूमिका स्पष्ट केली होती की अटकेसाठी आम्ही आग्रही नाही। नंबर 2, लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार शिक्षेला स्थगिती नसल्यामुळे आता डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि याच्यात आता माननीय सुप्रीम कोर्टात कोकाटे साहेब जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही आज रात्रीच सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट फाईल करत आहोत। बरं। आणि पोटनिवडणूक आता लवकरच होईल, पण या निर्णयाच्या अनुषंगाने एक चांगला पायंडा महाराष्ट्रात प्रस्थापित झाला। यासाठी माननीय कोर्टाचे मी आभार मानतो आणि तुमच्या सर्व मीडियाचे मी आभार मानतो की तुम्ही या प्रकरणाचा खूप सकारात्मक पाठपुरावा केला। राठोडजी, एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक टर्म तुम्ही समजावून सांगावी अशी विनंती आहे। वकिलांचा जी प्रतिक्रिया आली होती त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कन्व्हिक्शनला सस्पेन्शन देण्यात आलेलं आहे, स्टे देण्यात आलेला नाहीये। याचा नेमका अर्थ काय? त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी होणार आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही होणार आहेत? हां, याचा अर्थ असा आहे की कन्व्हिक्शन नंतर जे 2 वर्षाची अटक आणि तुरुंगामध्ये रवानगी या परिस्थितीला स्टे देण्यात आलाय, कारण की कोकाटे साहेब हे वैद्यकीय उपचार घेत आहेत आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो, कारण की शेवटी कोकाटे साहेब सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत। अटकेची अशी काही तत्परता नाही, परंतु ॲट द सेम टाइम शिक्षा कायम झालेली असल्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रक्रिया पार पडलेली आहे। प्रक्रिया पार पडलेली आहे म्हणजे त्यांची आमदारकी वाचणार की आमदारकी वाचणार नाही? नाही, आमदारकी गेली, ती 16 डिसेंबरलाच गेली। 16 डिसेंबरला गेल्याची आज 19 डिसेंबरला उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय। नाही राठोड सर, एक शंका अशी आहे की जर या शिक्षेला स्टे मिळाला असता तर कदाचित आमदारकी वाचली असती, मात्र तो स्टे मिळालेला नाही, फक्त सस्पेन्शन मिळालेलं आहे। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की आमदारकी वाचली आजच्या निर्णयाने की गेली? नाही, गेली। माझं स्पष्ट अभ्यासपूर्ण मत आहे, एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून मत आहे, आय एम सिनियर ॲडव्होकेट, अभ्यासपूर्ण मत आहे की आमदारकी गेली। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की केवळ जामिनापुरता आणि शिक्षेच्या अंमलबजावणी पुरताच दिलासा मिळालेला आहे आणि बाकीचे जे इतर सगळ्या गोष्टी आहेत अपात्रते संदर्भातल्या त्या सगळ्या आता लागू झाल्यात? हो, म्हणजे आपण याला थोडक्यात म्हणू शकू की ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डेड। राईट सर, थँक्यू। ठीक आहे। आशुतोषजी, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे। ज्या प्रकारे आतापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि धन्यवाद तुमचे यासाठी, मात्र आता कोकाटेंसमोर नेमके काय ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत आणि तुमचं नेमकं काय याच्या पुढचे पाऊल असणार आहे? सुप्रीम कोर्टात जाणे किंवा न्यायालयापुढे शरण जाणे हे 2 ऑप्शन आहेत। आम्ही दोन्ही ऑप्शनसाठी तयार आहोत। धन्यवाद जी। ठीक, धन्यवाद आशुतोषजी। एबीपी माझाशी ही सविस्तर चर्चा केल्यात त्याबद्दल। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, मात्र त्यांना दोषमुक्त करायला कोर्टाने नकार दिलेला आहे, त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे कायद्याच्या भाषेत मराठी त्याचा अनुवाद स्टे आणि सस्पेन्शन या दोन्हीचा मराठी अनुवाद स्थगिती असा होत असला तरी सुद्धा या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्थगिती आहेत। कायद्याच्या भाषेत विचार केला तर आता न्यायालयाने केवळ
या कन्व्हिक्शनला सस्पेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे या कायद्यात या गुन्ह्यामध्ये त्यांना जी शिक्षा झाली